संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते, म्हणजे एक संख्या दिली ती काय मानली x. त्या संख्येला काय करायचं होतं, 5 ने गुणायचं होतं आणि 8 ने भागायचं होतं. त्याऐवजी काय झालं, 8 ने गुणलं आणि 5 ने भाग दिला, म्हणजे सगळं उलट केलं. तेव्हा उत्तर किती आलं, 64 आलं. तर त्याचं खरं उत्तर काय. आता पहिल्यांदा ती संख्या काय मानायची, x. ती संख्या काय मानू, x मानू. आता पहिल्या इक्वेशन मध्ये जायचं नाही, दुसऱ्या इक्वेशन मध्ये यायचं. 8 ने गुणून x गुणिले 8 कितीने भाग दिला, 5 ने भाग दिला, तेव्हा उत्तर काय आलं, 64. हे झालं इक्वेशन तयार. आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं. 8x डिवाइडेड बाय 5 इज इक्वल टू 64. आता हे काय डिवाइड असा भागाकार होत नसतो, पलीकडे गेल्यावर काय होतो, गुणाकार. 8x बरोबर 64 गुणिले 5. 8x बरोबर 5 चौक 20, 5 सत्तर 30, 320. x बरोबर 320. असा भागाकार होत नसतो, इकडे गुणाकार होत नसतो भागाकार. 8 चौक 32. x बरोबर किती आलं, 40. x बरोबर किती आलं, 40. म्हणजे ती संख्या किती आली, 40. काय म्हणलं, त्या संख्येला 5 न गुणलं, 40 गुणिले 5 आणि कितीने भागायचं होतं, 8 न भागायचं होतं. 40 पंचे 40, 200 भागिले 8. 8 दोन्ही 16, 16 पंचे 80. उत्तर आलं 25. उत्तर काय आलं, 25. समजलं.